मराठा आरक्षणाच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर आता बैठक होतीये। शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल सरकारने स्वीकारल्यानंतर आता सह्याद्रीवर या बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीला मंत्री शंभूराज देसाई, मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर महत्त्वाचे सरकारी अधिकारी उपस्थित आहेत। या आताची महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर सध्या सरकारची बैठक पार पडतीये। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। सूरज, बैठकी संदर्भातल्या नेमक्या काय अपडेट्स आहेत? अजिंक्य, मराठा आरक्षणासंदर्भात ही महत्त्वाची बैठक सुरू आहे सह्याद्री अतिथीगृहावरती आणि मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील जे उपसमितीमध्ये आहेत त्यांच्यामध्ये ही महत्त्वाचं डिस्कशन होताना पाहायला मिळते। मराठ्यांना इतर मागासवर्गीय ओबीसी प्रमाणपत्र देण्याची पद्धत ठरवण्यासाठी आणि मराठ्यांना कुणबी ओबीसीतून म्हणून प्रस्थापित करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्या संदर्भात शिंदे समितीने जो अहवाल आहे तो स्वीकारलेला आहे। आता यातनं ही प्रमाणपत्र कशा स्वरूपात दिली पाहिजेत या संदर्भात त्याचं नियोजन केलं जात आहे आणि त्यासाठीच ही बैठक ही महत्त्वाची आहे। काल देखील एक महत्त्वाची बैठक झाली होती आणि आज ही दुसरी बैठक होत आहे। त्यामध्ये नेमकी जी प्रशस्ती पत्रकं आहेत, प्रमाणपत्र आहेत ती देण्यासंदर्भात ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। ठीक आहे सूरज, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या बैठकी संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्याने तुमच्याकडून जाणूनच घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।